सीताराम राम 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 राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीता राम राम राम. माझ्या बहिणीला हात जोडून विनंती, उठवा आपल्या जवळचे कोणी झोपलेले असले तर. तुम्हाला एक सुंदर अशा प्रकारचं हे आपलं भगवान नगर आहे. भगवान बाबाचं भगवान नगर आहे. पहिल्या 50-60 वर्षाच्या असणाऱ्या माझ्या मावल्या काय गाणं म्हणायच्या, माझ्या भगवान बाबाची कीर्ती झाली जगभर आणि माझ्या भगवान बाबानी वाचविली ज्ञानेश्वरी पाण्यावरी बसून या. माझ्या भगवान बाबान वाचविली ज्ञानेश्वरी. ती भगवान नगर आहे हे. जरा उठा झोपेतल्या, उठवा एकदा. पण हे गाणं कोण म्हणत होत्या 50, 40, 50, 60 वर्षाच्या. आणि आताच्या जी माझ्या बहिणीत ना माझ्या मुलीसारख्या आहेत, माझ्याकडे माझ्या भावाच्या मुलीसारख्या आहेत, माझ्या बहिणीच्या मुलीसारख्या आहेत. कारण आता ह्यांनी हे गाणे काय माहिती, जातच माहित नाही. जात माहिती का जात आताच्या पोरीली 25-30 वर्षाच्या जात कसलं जातच माहित नाही त्यांनी. त्याच्यामुळं ते काही नाही. पण म्हाताऱ्या आता म्हणजे आणि ह्या जात माहीत नसल्यामुळं ह्या सगळ्या असणाऱ्या माझ्या ह्या बहिणी आणि मालकांना त्यात आनंद दळून आलं की ते उचलला डबा की निघाला दळून. ठीक आहे. आता एक पत्र फार ह्या मुली दळून आणा म्हणतात नवऱ्याला, मालक दळून आणतो. पण म्हाताऱ्या रिकाम्या झाल्या. म्हातारीला ही गाणी बी नाही, दळायचं बी नाही. जिथल्या मग घेतल्या सोडून बरं का भगवान नगर मधल्या. पण त्याला नाही ते कशाला आला मी आला कुठून. पण आता प्रत्येक गावामध्ये 1-1, 2-2 म्हाताऱ्या रिकाम्याच असतात. सकाळी उठलं आंघोळ केली की म्हाताऱ्या घरोघर फिरणार. फुकटचा चहा पेत हिंडणार. आता अशा हिंडणारे आहेत आमच्या गावातलं सांगतो. अशा आली एक म्हातारी हिंडत आली आमच्या घरला आली. ती गायचं दूध निघतंय, साखऱ्याचं पोतं असतंय 50 किलोचं ठेवलेलं. त्यांनी काय करायचं घरच्याली, असं वाट्या भरून चहा दिला. चहा पेत होती म्हातारी. चहा पेता म्हणले मालक कुठे गेलते आज. त्या आमच्या म्हातारीने सांगितलं, म्हणले उठलं की पोती, उठलं की एकदा पिपळ्याला जातंय, उठलं की पोती, एकदा गागारवाड्याला जातंय, उठलं की पोती, एकदा साठदरी शनिवारी जातंय, उठलं की पोती. गहू पेरायचा राहिला, उसाला पाणी नाही म्हणले जेवारी. ती म्हातारी काय म्हणते आमच्या म्हातारीला, उठलं की पोती आणि नाही तुकडा दिल्यावर खाईल का म्हणली माती. असल्या म्हाताऱ्या खैस लय अवघड आहे. कारण ह्या अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. पाणी कुठं सांगायलो मी भगवान बाबाचं गाणं म्हण. आता मी गाणे लय मोठे पाठ केलेत भगवान बाबाचे. मला मी भगवान बाबाचा आता इथं सप्ताह होता का नव्हता माहित नाही. आमच्या डोंगराने आता हे डोंगरातलेच आहेत सगळे, आमच्या गावाकडचेच आहे, आमच्या गावाचे वरून आहेत. इथं सप्ताह केला का नाही माहित नाही. भगवान बाबाची पुण्यतिथी केली का मला माहित नाही. पण भगवान नगर आहे माझा स्वाभिमान झाला. म्हणून मी माझं वय 74 आहे 75. मी तिथून पोतीला आलो. मला भगवान नगरला पोतीला जायचंय म्हणलं. तसं आमच्या त्या रामभक्तानं सांगितलंच होतं. मला काही नाव आठवत नाही बाळाचं. कारण 2दा पोतीला आले. तिकडं आम्हाला चाडदरीला आले, घागरवाड्याला आले. 2 जण नवरा बायको पती पत्नी मिळून शनी आले. मग त्यांनी मी विनंती केली बाबा चला आमच्या घरी. पण ते म्हणले दादा आता पुन्हा येऊत. मग त्यांनी मला निरोप दिला. 2 फोन केले की गोवर्धनला घेऊन पोतीला या. म्हणून आम्ही पोतीला आलो. इथं भगवान नगरला म्हणून मी पोतीला आलो. आणि या ठिकाणी असताना माझा स्वाभिमान जागा झाला. मला समाधान वाटला, आनंद वाटला. म्हणून या ठिकाणी सगळ्या माझ्या बहिणीली, माझ्या भावाली माझी विनंती आहे, हात जोडून विनंती, पाया पडून विनंती आहे. कारण इथं रामायण रामकथा आपल्याला वेळ घालविता येत नाही. कारण आपल्याला 6ला सूर्योदय होते, 6-6:30ला, आणि त्याला सूर्योदय समायासी. कारण आपल्याला त्याला आपली पूर्ण पूर्तता झाली पाहिजे. आपलं नारळ फुटले गेलेच पाहिजेत. लक्ष्मण उठला गेला पाहिजे. म्हणून त्याच्यासाठी वेळ खर्च करणं बरोबर नाही. पण मला माझ्या बहिणीसाठी मला हे सांगावंच लागलं. कारण पर्याय नव्हता हे सांगितल्याशिवाय. कारण झोपीतल्या उठतच नव्हत्या. म्हणून मोठ्याने एकदा गजर केला. इथं गजर केलेला कुठल्या आपल्या त्या आष्टीजवळच्या भगवान नगरला गेला पाहिजे ऐकू. आणि तिथून भगवान नगरला मोठ्यानं गजर झाला
की त्या रामनगरला झाला तिथं बी रामायण आणि शक्ती, इथं त्या भगवान नगरला बी रामायण शक्ती नाही, हे आपलंच राहिलं होतं भगवान नगर. इथं बी रामायण आणि शक्ती. मी त्या रामनगरला बी शक्तीला गेलो, भगवान नगरला बी गेलो आणि ह्या भगवान नगरला बी आलो. कारण मला जिथं असेल पोती तिथं मी नक्कीच जातो. कारण मला नाही बोलू तुकामध्ये ते ना पाचारिता जावे. कारण काय गरज नाही, तुकाराम महाराजाचा अभंग आहे ना, बोलवायची काय गरज आहे. पण महाराज बोलू सुद्धा काही काही आता दादानी काल बोलवित आता काय सांगवा सांगत नाही बाळा, बोला आता. श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरु रामचंद्राभ्यां नमः. हनुमान अत्यंत विश्वासी, अनुसरोनी बानासी, आला नंदी ग्रामासी, जेते भरतासी निवास. काय गोड आहे कथा. अरे साधुरत्न भरत, जगत चालक जगत प्रभू माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचा बंधू साधुरत्न भरत त्यानं बाण सोडला. कोण चाललाय म्हणला, उन्मत्त झाला काय, इंद्र आहे काय, अप्सराला घेऊन फिरतोय की काय, विमानामध्ये पलायन करतोय की काय, असा कुणाला माझ्या साधू भरताला संशय आला. कारण माऊली म्हणतात संशय याविनी थोर, अंडे पाप नाही घोर, विनाशाची वागुर प्राणी अशी. कारण साधूला संशय येतो. भरत काही साधा सुद्धा होता का. अरे ज्या भारतानं ज्या आईनं त्याच्यासाठी राज्य मागितलं, त्या भारतानं त्या राजाचा त्याग केला आणि त्याग करून नंदीग्रामाच्या ठिकाणी आला. आणि नंदीग्रामाच्या ठिकाणी येऊन काय केलं, पादुका डोक्यावर घेतल्या, पादुका माझ्या भगवान रामचंद्र प्रभूच्या. आणि अयोध्येमध्ये शत्रुघ्नाला सांगितलं बाबा तो अयोध्येचं संरक्षण कर. अशा प्रकारचा असताना विरक्त साधुरत्न भरत त्यानं बाण सोडला. बाण कुठे गेला, माझ्या हनुमानजी कड गेला, पायाला धरलं. आणि पायाला धरल्यानंतर कारण त्या बाणाला अशा प्रकारची असणारी आज्ञा होती कोणाची, भारताची. जो दुष्ट असल, दुर्जन असल, खळ असल, त्याला शिक्षा करायची. पण पुढे समोरचा चाललेला मोठा राम भक्त हनुमानजी होते आणि ते मोठ्यानं गजर करीत होते. कोण्या नावाचा, प्रभू रामचंद्र. अहो माझ्या बहिणीनी वाघिणी डोंगरातल्या आहेत तुम्ही, वाघिणी जशा कडकड गरजात्यात तसं गरजायला पाहिजे. इथं पुरुष तर काय सगळे झोपले, आता वाचणारे सांगणारे राहिलेत, आमचा नंबर कावा येतो. म्हणून माझ्या बहिणीने मोठ्यानं गरजा करा, प्रभू रामचंद्र जय. आपल्या तिकडं चिखलबिळा करण जीवाच्या वाढला तिकडं ऐकू गेलं पाहिजे. तिथं उद्या बी जीवाच्या रामायण उद्या बी, उद्या चला. अशा प्रकारचं मोठ्यानं गर्जना झाली पाहिजे. आणि ही गर्जना ऐकून माझ्या भगवान बाबाच्या सुद्धा गडावर कानावर गेलं पाहिजे. समाधी भगवान गडावर आहे माझ्या भगवान बाबाची. आणि कुठं माझ्या भगवान नगरला जिथं नामाविधान माझ्या भगवान बाबाचं दिलं तिथं रामकथा चालू आहे. आणि रामकथा चालू असून मोठ्यानं गजर करतात आणि तो गजर माझ्या भगवान बाबाच्या कानावर गेला पाहिजे. मग हे बाण सोडलेला होता, बाणानं साधुरत्न भारताच्या पायाला धरलं आणि पायाला धरून तो बाण आणि असताना ओढू लागलाय, खाली ओढू लागलाय. काय झालं गा बाळा, पुढे बोला. भरत श्रीरामाचा निज भक्त, भरते भक्ती उल्हासित, आचार्य भक्तीचा भरत, भरते निर्मुक्त चराचर. काय कथा गोड. नाथ महाराजांनी किती सुंदर वर्णन केलंय. भरत भक्तीचा असणारा मोठा साधू होता, विरक्त होता. कारण काय भारताची भक्ती महाराज. आता भक्ती पुढे निघाला आता विषय काय. कारण भरत ज्या ठिकाणी नंदीगावाच्या ठिकाणी असताना माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचं भजन करीत होता, तिथं पशु पक्षी झाड नव का ते भूमीचे मार्दव माऊलीची होई. सांगे कोमाचे लवलव नाना चार गौरव सुकिला सुकुलांचे. कारण भरत त्या ठिकाणी होता आणि खाली जमीन सुद्धा राम राम म्हणत होते, भगवंताचं नाम चिंतन करीत होती. झाड राम राम म्हणत होते, भगवंताचं नाम चिंतन करीत होते. पशु पक्षी सुद्धा भगवंताचं नाम चिंतन करीत होते. एवढं सामर्थ्य
एवढी शक्ती, एवढी ताकद माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचा बंधू साधुरत्न भारताच्या ठिकाणी होते रे बाळा. बोला. भरते भक्ती विस्तारली, भरते भक्ती प्रकाशिली, भरते पालाळली बनिज भक्ती. तीनच कडवे आहेत. काय बघा माझ्या भारताची भक्ती. भारतानं भक्तीचा विस्तार केला. कारण भारतानं भक्तीचा विस्तार केला ना हो. भक्ती पालाळली सगळ्या पृथ्वी तलावर. साधुरत्न भारतानं काय केलं? भक्ती कशी करायची, भक्तीचा अनुवाद कसा करायचा, भगवंताचं नामचिंतन कसं घ्यायचं, हे सगळ्या जगाला शिकविलं. कारण भरत सारखा रामनाम, राम नाम वदोवानी मना झाली समाधानी, म्हणता राम वेळोवेळा जळती पाप्या अग्नी जिवाळा. राम नामाचा प्रताप काय पुढे येईल पाप, शिवदास नाम भ्रमरी आणि आमोद साकी. तो काय काय कथाय, काय गोडी बघा ना. माझा भरत भगवान रामचंद्र प्रभूचा बंधू साधुरत्न भरत भगवंताचं नामचिंतन करीत होता बाळा. बोला. भरत भक्तीचा निज ठेवा, भरत भक्तीचा विसावा, भरत भक्तीचा ओलावा, भक्तीच्या गावा रिगम भरता. काय गोडी बघा ना. नाथ महाराजाचं रामायण आहे महाराज. काय गोडी. भरत भक्तीचा निष्ठेवा होता, भरत भक्तीचा ओलावा होता. भरत कारण असतर भरतासारखा भक्त भरतच. आणि कुणाचा? माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचा बंधू साधुरत्न भरत. काय गोडी माझ्या भारताची. कुणाबद्दल? आपल्या बंधू बद्दल. अरे बघा ना, रामायण कशासाठी ऐकायचं, कशासाठी ऐकायचं रामायण? भावानं भावावर प्रेम कसं करायचं म्हणून रामायण ऐकायचं. आईचं आणि वडिलाचं, आई वडिलाचा सांभाळ कसा करायचा, आई वडिलाच्या वचनाची पूर्तता कशी करायची म्हणून रामायण ऐकायचं. होय, किती गोड आहे. आणि आजचा भाऊ बघा ना, एक भाऊ दुसऱ्याचं. अहो आमच्यातले मी तुम्हाला इथलं नाही, आमच्या गावचं सांगतो. 4 जण भाऊ सगळे हो ना. गोष्ट नाही, गोष्टी नाही त्या, खऱ्या ज्या घडलेलं सांगतोय. सगळं सोनं नाणं सगळं सावकारी, तेच सावकार मोठा भाऊ. आता ह्यांच्या घागरवाडीचे बी आहेत तसल्या करतात 2-4. कारण मोठा भाऊ सावकार, मग सगळं त्याच्याच ताब्यात. मग 3 भाऊ शेतात काम करायला. मग शेळ्या मागे एक डोहऱ्या मागे एक. बरोबर आहे ना. एक गाय मागे शेतात दार धरायला एक. आणि हे सावकारीन पटका पालपूरचा पेटा असं वैभवामध्ये. अशा प्रकारची परिस्थिती असताना सुद्धा सगळं ते थोरला भाऊ सांगतो. पण तसं नाही. रामायण ह्याच्यासाठी ऐकायचंय आपल्याला की भावानं भावाचं बरोबर कसं वागायचं. अरे ज्या भारतानं, ज्या कैकई मातेनं राजा दशरथाला सांगितलं एका वरानं रामाला वनवास आणि माझ्या भारताला राज्य, अशा प्रकारची मागणी केलेली असताना त्या आपल्या भावासाठी राज्याचा त्याग करून नंदीगराबाच्या ठिकाणी गेलेला भरत काय करतो बाळा. बोला. भरते सत्य सद्भाव, भरते साचार अनुभव, भरते प्रगट रामराव, सर्वत्र पाहो सर्वांशी. काय केलं माझ्या भारतानं? कारण भारतानं भक्ती केली. भारतानं माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचं चिंतन केलं. भारतानं कारण भक्ती पाळणारी अशा प्रकारची भक्ती माझ्या भारतानंच केली हो. म्हणून भरत साधुरत्न भरत अशा प्रकारचं साधुरत्न लक्ष्मण, रामभक्त हनुमानजी काय नाव आहेत, काय कीर्ती, काय जगात अशा प्रकारचा असता राहतो. आणि भरत होता बाळा. बोला. भरते अपंगिली भक्ती, भरते वाढविली विरक्ती, भरते पाहिली निज शांती, भूते भोगती स्वानंद. काय बघा ना, भारतानं भक्तीचा विस्तार केला, भारतानं भक्तीचा पालाळ केला. कारण माऊलीची एक सुंदर ओवी पुन्हा सांगतो. जे जे भेटे भूत ते जाणी ये भगवंत, हा भक्ती अवगुणी शीत जाण माझा. कारण
भक्तीच तशी आहे. माझ्या भारताची भक्ती कशी होते? कारण ज्याप्रमाणे असताना भगवान रामचंद्र प्रभू बरोबर साधुरत्न लक्ष्मण 14 वर्ष 14 दिवस उपाशी. हो, निस्ता उपाशी नाही दादा, तो झोपला सुद्धा नाही लक्ष्मण. काय प्रेम आहे भावाचं भावाबद्दल. जसं ज्याप्रमाणे असताना लक्ष्मण राहिला त्याप्रमाणे असताना साधुरत्न असताना भरत नंदीग्रामाच्या ठिकाणी राहिला आणि त्यानं सुद्धा फळमूळ खाऊनच राहिला, तो सुद्धा उपाशी राहिला. अशा प्रकारची भक्ती माझ्या भारताची होती रे बाळा. मलयांद्रीच्या ठाई चंदनाची पै झाडी पाही, तेने डोंगर सर्वही केला लवलाही चंदन. काय गोड आहे बघा ना. अरे डोंगराच्या ठिकाणी झाड किती सगळ्यांना खैर आहे, बोर आहे, चाळी, पण चंदनाचा श्वास ज्या झाडाला ज्या ज्याला मिळाला ते सगळे चंदन रूप होऊ शकतात. तसं माझा भरत नंदीग्रामाच्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन करीत होता, माझ्या भगवान रामचंद्र प्रभूची भक्ती करीत होता, विरक्त होता आणि सगळं त्या ठिकाणी अवस्था राममय झालेली होती. पशु पक्षी झाड जमीन सगळं राम 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 म्हणत होते बाळा. बोला. नाही आपण तेथे गेला, नाही उपडोनी आणला, अंगवात वरोनी गेला, तेने गिरी केला चंदन. काय गोड आहे बघा ना. चंदनाचा झाड काही दुसऱ्या झाडाला बोरीचे आण, खैराचे आण, हिवराचे आण झाडाला घेतलं का नाही घेतलं, त्याला काही गुपटून त्याच्याजवळ आणून रावलं नाही, पण त्याची सामर्थ्य, त्याची शक्ती, त्याची ताकद एवढी मोठी चंदनाच्या झाडाची की त्यानं सगळं चंदनमय केलं. तसे माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचा बंधू असताना साधुरत्न लक्ष्मणाची ताकदच एवढी होती महाराज, एवढी भक्ती होती. सगळं रामरूप झालं. नंदीगावाच्या ठिकाणी सगळं राम 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 अशा प्रकारची अवस्था बाळा. बोला. एक वनस्पतीचा बडीवार चंदन केला डोंगर, बकतसे चौफेर सुवास थोर आवरेना. काय नाथ महाराजानं गोड केलंय, काय रामायणामध्ये लिहिलं हो. एक चंदनाचं झाड त्याच्या सुवासानं सगळा डोंगर चंदनमय करून टाकला. दृष्टांत कसा आहे बघा ना. तसा नंदीग्रामाच्या ठिकाणी माझा साधुरत्न भरत सगळं असतारण आणि नंदीग्राम आणि सगळं राम रूप करून टाकलं. अशा प्रकारची अवस्था कुणी बघितली? माझ्या हनुमानजीने त्या बाणाबरोबर खाली येऊ लागले होते आणि हनुमानजीने हे बघितलं कोणतं हे सगळं जे अशा प्रकारचं रूप आहे हनुमानजीनं बघितलं. हनुमानजीला काय बघायला मिळालं मला? बोला. माझ्या चिरदयी भगवंता तो भगवंत मूर्तिमंता, तिने काय नव्हे प्राप्त सभाग्य संत त्रिजगती. काय गोड आहे. या ठिकाणी संतांची उपमा दिली. पुन्हा पुढील वाचक माने महाराज धारूर, संत चरण राजा गोरख साबळे महाराज कोरेगाव, सूचक वासनेचे बीज जळून जाये, मग राम नामे उपजे आवडी, सुख गडोगडी वाढू लागे. काय काय किती गोडी आहे, काय सुख आहे, काय समाधान आहे, काय आनंद आहे. अशा प्रकारची अवस्था आणि त्या ठिकाणी कुणी बघितली? माझ्या रामभक्त हनुमानजींनी बघितले रे बाळा. दृष्टी विषय समजता रामरूपे देखत बरता, दृश्य द्रष्टा दर्शन तेथा सहज होत रामरूप. कारण माझ्या हनुमानजीनं काय बघितलं तिथं? भरताला कोण्या रूपामध्ये बघितलं? पाहण्याचा विषय राम, बघण्याचा विषय राम आणि बघितलं कुणाला? भरताला राम. राम रूप झाले माझे हनुमानजी. कारण राम रूप राजे आणि रामाचं रूप त्यांनी बघायला मिळालं. अशा प्रकारची असणारी त्या ठिकाणी आणि त्रिपुटी सुंदर वर्णन आलं. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. म्हणा
रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम राजा राम पतित पावन सीताराम. पतित पावन वाचक सूचकांना एकच विनंती आहे, 4च तास बाकी, 500 ओव्या राहिलेल्या आहेत. सीताराम पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्रवणी शब्द पडताची जाण शब्दार्थ श्रीराम आपण श्रव्य श्राव्य क श्रवण हो सोय चिद्धन होऊन टाके. तर या ठिकाणचं सुंदर असं असणारं कथानक, सुंदर असे असणारे या ठिकाणचे सर्व श्रोतेगण आणि सुंदर असा असणारा पाठीमाग आठवी पुसून घ्या पाठी या ठिकाणी 5व्या अध्यायाला सुरुवात झालेली आहे. ज्या ठिकाणी असणारं आपलं सर्वस्व भगवंताच्या चरणावर जे असणाऱ्या भक्तानं भरताना अर्पण केलेलं आहे आणि ज्या ठिकाणी भरत राहत होता त्या ठिकाणचं असणाऱ्या वातावरणाची काय त्या ठिकाणी निर्मिती झालेली आहे. चराचराला मुक्त राजा भरताना त्या ठिकाणी केलं, ज्या ठिकाणी हनुमंत आलेला आहे. 2 भक्त आहेत आणि 2 भक्ताचं असणारी भेट आहे. एकानं आपलं सर्वस्व प्रभू रामचंद्राच्या चरणावर अर्पण केलेलं आहे आणि एकानं भगवंताच्या सेवेसाठी आपला सर्वस्वाचा त्याग करून फक्त त्या भगवंताचे असणाऱ्या पादुका डोक्यावर घेतलेल्या आहेत. आणि ज्या ठिकाणी तो राहतो त्या ठिकाणचा असणारं चराचर त्यानं पूर्णपणे मुक्त केलेले आहे. चराचर असं मुक्त केलेलं आहे की ज्याप्रमाणे एक भरत त्या ठिकाणी राहतो, त्या ठिकाणचा असणारा वारा, त्या ठिकाणचा असणारा पाणी, त्या ठिकाणची असणारी हवा, त्या ठिकाणचं असणारं आकाश आणि त्या ठिकाणची असणारी पृथ्वी, प्रत्येकाच्या मुखामधून फक्त असणारा राम 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 या नावाचा ध्वनी त्या ठिकाणी निर्माण होतो. परिस्थिती अशी केलेली आहे, ज्याप्रमाणे मलयागिरी नावाचा चंदन आहे, मलयागिरी नावाचा डोंगर आणि डोंगरावर असणारा एक मलयागिरी नावाचा चंदन आहे आणि त्या चंदनाचं झाड, त्या चंदनाच्या झाडाचा परिणाम कुणावर झाला? त्या चंदनाच्या झाडाच्या संगतीमध्ये, त्या चंदनाच्या झाडाच्या असणाऱ्या सोबतीमध्ये येणारा प्रत्येक असणारा वृक्ष, मग तो बोर असेल, बाबळ असेल, लिंब असेल, कडुलिंब असेल, त्या प्रत्येकाचा असणारा परिस्थिती, प्रत्येकाची असणारी चव आणि प्रत्येक असणारं चंदनमय केलं. तो कुणापाशी गेला नाही किंवा कुणाला जाऊन भेटला नाही, फक्त त्या चंदनावरून आलेला वारा त्या पर्वतावर त्या ठिकाणी गेला आणि त्याच्या संगतीमध्ये, चंदनाच्या संगतीमध्ये जेवढे जेवढे त्या ठिकाणी झाडं आली तेवढे चंदनमय झाली. त्या ठिकाणची असणारी माती तोड्यावर विकू लागली. ही ताकद कशाची आहे? सत्संगतीची आहे. म्हणून ज्या ठिकाणी भरत राहत होता त्या ठिकाणी जसं त्या चंदनानं सर्व पर्वत चंदनमय केला, माती तोड्यावर विकू लागली, तसं त्या ठिकाणचं प्रत्येक चराचर हे असणारं राममय झालं. प्रत्येकाच्या अंतकरणाच्या ठिकाणी राम 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 हा ध्वनी त्या ठिकाणी निघू लागला. ही अवस्था कोणी केली? भरताना. का केली? कशामुळे केली? फक्त एका भक्तीच्या जोरावर. भक्ती एक आहे पण तिची ताकद अनेक प्रकारे आहे. भक्ती जर आपण त्या ठिकाणी पाण्यामध्ये मिसळली तर पाणी हे असणारं काय बनतं? अमृत बनतं. ती भक्ती जर आपण जेवणामध्ये मिसळली तर जेवण हे महाप्रसाद बनतं. ती भक्ती जर आपण चालण्यामध्ये मिसळली तर पायी चालणं ही वारी बनते. ती भक्ती जर आपण मंदिरामध्ये मिसळली, आपल्या घरामध्ये मिसळली, घर मंदिर होतं. ही ताकद एका भक्तीची आहे. तसं ताकद एका भरताची आहे. त्या ठिकाणी भरत ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणची असणारी अवस्था, भरताची असणारी अवस्था, त्याचे असणारे सर्व कर्म इंद्रिय, डोळ्याची अवस्था काय आहे, डोळ्याचा विषय काय आहे पाहणे. भरताच्या डोळ्याची काय अवस्था होती? जे पाहायचं तो रामच पाहायचा. त्याला डोळ्याला दुसरं काही दिसत नव्हतं का? काहीच दिसत नव्हतं. त्याच्या दृष्टीचा विषय
दृश्य, द्रष्टा आणि दर्शन. दृश्य म्हणजे काय आहे? पाहणे. द्रष्टा म्हणजे पाहणारा. आणि दर्शन कुणाचं आहे? रामाचं आहे. म्हणून त्याच्या डोळ्याचा विषय ती त्रिपुटी त्या ठिकाणी मावळली गेली. कुठं? भरताच्या ठिकाणी. ही भक्ती होती भरताची, ही ताकद होती भरताची. आणि भक्तीमध्ये सर्व सामावलेलं आहे. जसं एक जालिंदर नावाचे असणारे गुरु त्या गावामध्ये आले आणि गोपीचंदाची असणारी आई मैनावती आपल्या मुलाला त्या ठिकाणी असणार त्याचं रक्षण आणि एक महान गुरु त्या ठिकाणी भेटावा म्हणून तिनं भक्ती कुणाची? जालिंदरनाथाची केली. जालिंदरनाथ कुठं राहत होते? गावाच्या कडीला ज्या ठिकाणी गंदगी असते अशा गंदगीच्या ठिकाणी राहत होते. पण तिनं भक्ती केली. कशी भक्ती केली? जालिंदरनाथांनी त्या ठिकाणी असणारं परीक्षा घेण्याची ठरवली. त्या गुरुच्या भक्तीसाठी एवढी लीन झाली. गुरुचं असणारं डोकं आपल्या मांडीवर घेतलं आणि गुरुनी काय केलं? तिची परीक्षा पाहण्यासाठी मायेचा भुंगा केला आणि भुंग्याला सांगितलं हिच्या मांडीला खालून त्या ठिकाणी असणारं बोळ पाड. तो भुंगा आला आणि मांडीला पोखरू लागला. पण माझा जर पाय हल्ला, माझी जर मांडी हल्ली तर माझ्या गुरुचं झोपमोड होईल. हा ध्यास त्या मैनावतीने घेतला आणि भुंग्यानं मांडीला बोळ पाडून भुंगा वर आला. भुंगा कुठं आला? वर आला. पण ती हल्ली नाही. भुंग्यानं इशारा केला गुरुला, जालिंदरनाथाला, की माझं कार्य केलेलं आहे. त्यावेळी जालिंदरनाथाने त्या परीक्षेमध्ये ती पास झाली म्हणून तिला पुन्हा उठवलं. ही भक्ती आहे. त्या भक्तीची असणारी परीक्षा आहे. तसं राजा भरताने केलेली भक्ती आणि त्या भक्तीचं असणारं फळ, मग त्याचे असणारे सर्व इंद्रिय काय झाले? राममय झालेले. त्याची त्रिपुटी त्या ठिकाणी मावळली. आणि काय होत आहे पुढं? ग्राने घेता वास वास सबाये प्रेस ग्रने अग्रता ग्रासया समास चित्तकाच वाऊनी टाक्यो. मग दुसरं इंद्रिय काय आहे? ग्रहण म्हणजे नाक. नाकाचा विषय काय आहे? वास घेणं हे नाकाचा विषय. मग भरताच्या नाकाचा ठिकाणचा विषय काय झाला? जो वास घ्यायचा तो कुणाचा? रामनामाचा वास घ्यायचा. सुगंध घ्यायचा तो रामनामाचा. तर आपण नाना प्रकारचे सुगंध घेतो. कुणी अत्तर घेईल, अत्तरामध्ये नाना प्रकारचे प्रकार असतील. ती आपली आवड आहे. आपल्या देहाची, आपल्या शरीराची असणारी आवड, आपल्या मनाची असणारी आवड, आपल्या 10 इंद्रियाची असणारी आवड. आपले 10 इंद्रियाच्या ठिकाणी जे मन आहे, मुख्य मन आहे, मनाच्या पाठीमागे हे 10 इंद्रिय त्या ठिकाणी काय करतात? पाठीमागे पळतात. या देहरूपी असणारा जो गाडा आहे आणि त्याला जोपले जे घोडे आहेत आणि त्या घोड्याला चालवणारा म्हणजे मन आहे, 10 इंद्रियामधलं एक. त्या मनाच्या पाठीमागे मग पाप करायचं का पुण्य करायचं, आपल्या हातून काय होतंय हे पुढे. पण त्या भरताच्या इंद्रियाचा विषय नाक, नाक इंद्रियाचा विषय असणारा फक्त जो वास घ्यायचा तो कुणाचा? रामनामाचा वास घ्यायचा. राम त्याच्या श्वासामध्ये, श्वास घेतानाही राम आणि श्वास सोडतानाही राम. ही अवस्था कुणाची झालेली आहे? राजा भरताची. कारण भरताला विश्वास होता. हा अध्याय सुरुवात झाला विश्वासापासून. पहिल्या वेळेमध्ये काय सांगितलं? हनुमान अत्यंत विषयी, अत्यंत विश्वासू, अत्यंत विश्वासू. आला नंदीग्रामासी जेथे भरताचे निवास. विश्वास आणि अत्यंत विश्वासामधला हा फरक. विश्वास हा डळमळीत होऊ शकतो, अत्यंत विश्वास हा डळमळीत होऊ शकत नाही. द्रौपदीचं वस्त्रहरण होऊ लागलं. द्रौपदीला विश्वास होता मी माझ्या इज्जतीचं रक्षण करील म्हणून तिनं आपली साडी आवरण्याचा प्रयत्न केला, दाताना आवरण्याचा प्रयत्न केला. पण ज्यावेळेस तिच्या लक्षात आलं की आपण आपल्या रक्षण करू शकत नाही, त्यावेळेस तिनं दिननाथ ब्रीद सांभाळी आपले नको पाहू केले, पाप पुण्य असं म्हणून सोडून दिली. पण तिचा विश्वास डळमळीत झाला. पण अत्यंत विश्वास कुणाचा? तिचा त्या परब्रह्म भगवंतावर, त्या ठिकाणी कृष्णावर होता. त्यानं असणार वस्त्र अवतार धारण केला
आणि द्रौपदीचं त्या ठिकाणी असणारं रक्षण केलेला म्हणायचं अत्यंत विश्वास. तसा भरताचा अत्यंत विश्वास होता. भरताच्या प्रत्येक इंद्रियाचा अत्यंत विश्वास होता. कुणावर? त्या रामावर. म्हणून नाकाची असणारी अवस्था, घ्राणाची असणारी अवस्था हे फक्त रामाचाच सुगंध घेणे आणि रामाचा सोडणे. त्यानं त्याचा असणार